Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरती काही गंभीर आरोप केले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की मतदार यादीतनं अनेकांचं नाव जे आहे ते ऑटोमॅटिकली डिलीट करण्यात आलेलं आहे आणि अनेक मतदारसंघांमध्ये नावं जी आहेत ती ॲड करण्यात आलेली आहेत. तिथला मतदारसंघ बघून किंवा तिथे काँग्रेसचा जर जो तो मतदारसंघामध्ये जर स्ट्रॉंग होल्ड असेल तर त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसला जे लोक मतदान करतील अशा लोकांची नावं अनेक ठिकाणी डिलीट करण्यात आलेली आहेत. अनेक ठिकाणी मतदारसंघांमध्ये नावं ॲड करण्यात आलेली आहेत. आणि काही दिवसांपूर्वी आपण जो व्हिडिओ केलेला होता त्या व्हिडिओमध्ये आपण हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता की असा प्रकारे तुम्ही घर बसल्या एखाद्याचं नाव डिलीट करू शकता का फॉर्ममधनं. आणि त्याच्यानंतर आणखीन एक व्हिडिओमध्ये आम्ही हे दाखवलेलं होतं की तुम्ही एखाद्याचं नाव कसं ॲड करू शकता. पण आता या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही बदल केलेले आहेत आणि ते बदल काय आहेत तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर सगळ्यात पहिले ज्या वेळेला राहुल गांधींनी आरोप केले त्यानंतर निवडणूक आयोग असं म्हटलं की अशा प्रकारे कुणाचंही नाव मतदार यादीतनं डिलीट करता येत नाही. आणि एका प्रकारे जरी ते खरं असलं म्हणजे तुम्ही मॅन्युअली कोणाचं नाव डायरेक्ट डिलीट करू शकत नसलात तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी नाव डिलीट करण्यासाठीचा जो अर्ज आहे तो तुम्ही करू शकता. पण आता निवडणूक आयोगानं एक असा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी अशी एक स्टेप या फॉर्ममध्ये ॲड केलेली आहे ज्याच्यामध्ये असं कळतं की तुम्ही एखाद्या व्यक्ती म्हणजे तुम्ही जर लॉग इन केलं तर तुम्हाला तिथं ई सिग्नेचर जी आहे ती सुद्धा आता द्यावी लागणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही इलेक्ट्रॉनिकली सिग्नेचर करून म्हणजे तुमची साईन करून ज्या वेळेला तुम्ही फॉर्म सबमिट कराल त्याच वेळेला तुम्हाला तो फॉर्म जो आहे तो सबमिट करता येईल. त्याच्या आधी तुम्हाला तो फॉर्म सबमिट करता येणार नाही. इतके दिवस ही प्रक्रिया अगदी सोपी होती की फॉर्म भरा आणि सबमिट करा आणि तुमचा जो अर्ज आहे तो निवडणूक आयोगाकडे जातो. मात्र ह्या वेळेला त्यांनी या प्रोसेसमध्ये बदल केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे केल्यामुळे ज्या फेक नोंदी आहेत किंवा जे बोगस अर्ज होते ते बोगस अर्ज जे आहेत ते खूप कमी होतील. कारण की ही ई सिग्नेचर जी आहे आणि तुमचा जो नंबर आहे ज्याने तुम्ही लॉग इन कराल ते आधार कार्डशी लिंक्ड असणार आहे. सो हे कशी असणार आहे प्रोसेस ते आपण बघणार आहोत. तर आपण जसं गेल्या वेळेला बघितलेलं होतं की तुम्हाला या पोर्टलवरती जायचं आहे. या पोर्टलवरती गेल्यानंतर फॉर्म 7 जो आहे जो एखाद्याचं नाव डिलीट करण्यासाठीचा फॉर्म आहे त्या फॉर्मवरती क्लिक करायचं. आणि इथेच ह्या विंडोमध्येच आपल्याला दिसतं की त्यांनी इथे काय लिहिलेलं आहे की प्लीज एन्श्योर युअर नेम ऑन वोटर कार्ड इज द सेम ॲज दॅट ऑन द आधार कार्ड अँड द मोबाईल नंबर लिंक्ड विथ आधार is with you for submitting the form for OTP verification and e-sign. सो ही e-sign जी आहे ही एक नवीन स्टेप आहे जी त्यांनी याच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये ॲड केलेली आहे. इन केस नेम ऑन वोटर कार्ड इज डिफरंट फ्रॉम आधार कार्ड प्लीज गेट इट करेक्टेड युझिंग फॉर्म 8 और कॉन्टॅक्ट युअर PLO. सो तुमचं जर आधार कार्डवरचं नाव वेगळं असेल आणि मतदार कार्डवरचं नाव वेगळं असेल तर तुम्हाला ते करेक्ट करून घेणं, ती जर चूक झालेली असेल ती बरोबर करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे असं सुद्धा त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे. आता इथे जर मी म्हटलं की मला दुसऱ्या कोणाचा तरी नाव जे आहे ते मला डिलीट करायचं आहे तर मी अदर इलेक्टर असं सिलेक्ट करायचं. सर्च बाय नेम किंवा तुम्ही त्यांचा जर तुमच्याकडे मतदानाचा जो नंबर असतो आपल्या वोटर कार्डवरती जो नंबर असतो तो जर तुमच्याकडे असेल तर तोही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता इथे फॉर एक्झाम्पल मी मोहन नावाच्या एका व्यक्तीचं जर नाव सर्च करायचा प्रयत्न केला आणि मला जर त्यांचं नाव डिलीट करायचं असेल तर मी ते नाव इथे सर्च बॉक्समध्ये टाकून सबमिट म्हणायचं. आणि मग मला विविध जे लोक आहेत त्यांचं त्या मतदारसंघातले त्यांचं मला इथे एंट्रीज दिसतात. त्याच्यातलं एखादं नाव मी सिलेक्ट करू शकते आणि ते नाव सिलेक्ट केल्यानंतर सबमिट म्हणायचं. सो इथे अर्थात आपल्याला माहिती आहे की जी व्यक्ती हे करण्यासाठी अर्ज करण्यासाठी अप्लाय करते त्या व्यक्तीचे आधी सुरुवातीला सगळे डिटेल्स असतात. हे डिटेल्स बघून झाले की तुम्हाला ज्यांचं नाव डिलीट करायचं आहे त्यांचे डिटेल्स जे आहेत ते इथे आपल्याला दिसतात. हे डिटेल्स दिसल्यानंतर तुम्हाला हे सगळं फिलअप करावं लागतं. हे सगळं तुम्हाला टाकावं लागतं की त्यांचं नाव काय आहे, तुम्ही कशासाठी त्यांचं नाव डिलीट करण्याचा प्रयत्न करताय, त्याच्यानंतर ते कुठे राहतात, त्यांचा पत्ता काय आहे, हे सगळं तुम्हाला भरावं लागतं. मग एक डेक्लरेशन असतं जिथे तुम्ही कधी अर्ज करताय आणि तुम्ही का करताय आणि मी हा अर्ज करतोय हे मला माहिती आहे हे सांगणारं हे डेक्लरेशन असतं. तिथे तुम्हाला फक्त जागेचं नाव टाकायचं असतं, तारीख तिथे असते. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट म्हटलात की एक कोड असतो. हा कोड टाकल्यानंतर इथे खाली एक नवीन ऑप्शन जे आहे ते आहे ई-साईनचं. आता त्यांनी इथं म्हटलेलं आहे की ई-साईन जे आहे ते आधारशी तुमच्या कनेक्टेड आहे. सो तुमच्या आधार कार्डवरती जे डिटेल्स आहेत त्या डिटेल्स इथे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते डिटेल्स असतील तर तुम्हाला ही ई-साईन जी आहे ती करता येईल.
आता याच्यामध्ये आणखीन एक ऑप्शन त्यांनी असं दिलेलं आहे की तुम्हाला जर ई साईन करायची नसेल, जर तुम्हाला ही प्रक्रिया इकडनं करायची नसेल, तर तुम्ही थेट ऑफिसला जाऊन तुमचे जे BLO होते त्यांना तुम्ही हा अर्ज जो आहे तो त्यांच्याकडे जाऊन करू शकता. तर ही जर प्रक्रिया आपण पूर्ण केली तर आपल्याला लक्षात येतं की ही ई साईन जी आहे, ही ई साईन करण्यासाठी तुम्हाला एका वेगळ्या पोर्टलवरती जावं लागतं. तुम्हाला एका वेगळ्या पोर्टलवरती ते घेऊन जातात आणि मग ती ई साईन जी आहे ती तुम्हाला करून मग तुम्हाला इकडे प्रिव्ह्यू आणि सबमिटचं ऑप्शन जे आहे ते दिसतं आणि ते ऑप्शन मग तुम्ही सिलेक्ट करून तुमचा अर्ज जो आहे तो तुम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवू शकता. हा एक कोड येतो, हा कोड आला की हा कोड टाकायचा आणि मग प्रिव्ह्यू आणि सबमिट असं म्हणायचं. असं म्हटल्यानंतर हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला दिसतो आणि इथे जर तुम्ही बघितलं तर ई साईन अँड सबमिट हे एक नवीन ऑप्शन जे आपण आज बघतोय ते ऑप्शन इथे आपल्याला बघायला मिळतं. सो आपण ई साईन आणि सबमिटवर क्लिक करायचं. मग ते विचारतात की आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट दिस फॉर्म. याच्यावरती आपण जर येस क्लिक केलं तर आपल्याला ते पुढच्या पेजवरती घेऊन जातं आणि तिथे आपल्याला आपले जे आधार कार्डचे डिटेल्स आहेत ते टाकावे लागतात. आधार कार्डचे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येतो. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आणि तो OTP टाकल्यानंतर जर तुम्ही सबमिट म्हटलात तर तुमचा हा जो अर्ज आहे तो सबमिट होतो आणि मग तुम्हाला एखाद्याचं नाव डिलीट करण्याचा मुळात जो अर्ज आहे तो निवडणूक आयोगाकडे जातो. आणि निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की ही प्रक्रिया त्यांनी का केलेली आहे किंवा ही स्टेप त्यांनी याच्यामध्ये का ॲड केली आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधींनी जे आरोप केले तशा फेक एंट्रीज किंवा तसे बोगस अर्ज जे आहेत ते कोणी करू नये, त्याच्यामध्ये घट व्हावी याच्यासाठी म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. कारण की राजुरा मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं चंद्रपूरमध्ये तर तिथे अनेक लोकांची नावं जी आहेत ती वाढवण्यात आलेली होती, त्यांची नावं ॲड करण्यात आलेली होती. त्याचबरोबर कर्नाटकातल्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये तिथली अनेक नावं डिलीट करण्यात आलेली होती आणि हे सगळं होऊ नये किंवा या बोगस अर्ज येऊ नयेत याच्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे. याच्यातनं काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतात. तो म्हणजे की तुम्ही ज्यावेळेला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाता, हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर किंवा तुमचा ईमेल ॲड्रेस किंवा तुमचा वोटर IDचा नंबर टाकावा लागतो. तुम्हाला एक कोड येतो आणि मग तो OTP टाकूनच मुळात तुम्ही या वेबसाईटला लॉग इन करू शकता आणि मग तुम्ही हा अर्ज करू शकता. पण या सगळ्यातनं प्रश्न असा उपस्थित होतो की याच्यामध्ये कुठेही असा मार्ग नाही आहे किंवा असा ऑप्शनच नाही आहे की तुम्ही ज्यावेळेला एखाद्याचं मतदाराचं नाव डिलीट करता त्यावेळेला तुम्ही एका वेगळ्याच व्यक्तीच्या नावानं वेगळ्याच व्यक्तीचा अर्ज डिलीट करण्याचा तुम्ही फॉर्म भरू शकता, असं ऑप्शनच याच्यामध्ये नाही आहे. मग या सगळ्याच्या बोगस एंट्रीज होत्या किंवा हे बोगस अर्ज होते ते नक्की कुठून आले असा प्रश्न याच्यातनं उपस्थित होतो. तुम्हाला काय वाटतं, राहुल गांधींनी जे आरोप केले त्याच्यात तथ्य आहे का निवडणूक आयोगानं उचललेलं हे पाऊल योग्य आहे आणि त्यांनी हे केल्यामुळे बोगस अर्ज कमी होतील? तुमचं याच्याबद्दलचं जे मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.